अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यात मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. सध्या अंगणवाडी सेविकांना जो प्रोत्साहन भत्ता मिळतो तो पोषण ट्रॅकरनुसार मिळतो. मैत्रिणींनो, पोषण ट्रॅकरच्या या प्रोत्साहन भत्त्यामध्ये सेविकांना 2,000 रुपये मिळायला पाहिजे आणि मदतनीसांना 1,000 रुपये असे दर महिन्याला मिळायला पाहिजे. त्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. तर हे कपात का बरं होत आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल. नमस्कार मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर अशाच नवनवीन विषयावर माहिती हवी असेल आणि तुम्ही या चॅनलवर नवीन जर असाल तर यूट्यूबवर जाऊन तुम्ही सरिता वाघमारे हे नाव सर्च करा किंवा स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव सर्च करा. त्यामध्ये तुम्हाला शिक्षण विषयक आणि GR विषयक तसेच इतर माहिती तसेच पोषण ट्रॅकरविषयी माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळेल. तर मैत्रिणींनो, बघूया अत्यंत महत्त्वाची माहिती की प्रोत्साहन भत्त्यामध्ये तुमच्या का कपात होत आहे. महाराष्ट्र राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण करताना सुरू करण्यात आलेल्या चेहरा प्रमाणीकरण म्हणजेच फेस रीडिंग म्हणजेच FRS प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा फटका अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्याला बसत आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे पोर्टल आणि नेटवर्कच्या समस्यांमुळे चेहरा प्रमाणीकरण पूर्ण न झाल्यास अंगणवाडी सेविकांचे गुण कमी धरले जात आहे. त्यातून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची त्यांची तक्रार आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यातील किशोरवयींना हा THR वाटप होत असतो. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून लाभार्थी चेहरा प्रमाणीकरणाची सुविधा ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. ही प्रणाली 1 जुलै 2025 पासून सर्व राज्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना या पोषण ट्रॅकरच्या प्रोत्साहन भत्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडथळे निर्माण होत आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये इंटरनेट नेटवर्कची तीव्र समस्या असल्याने लाभार्थ्यांचे चेहरा प्रमाणीकरण म्हणजे FRS वेळेत पूर्ण होत नाही. काही जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यातून एकदाच हे पोषण ट्रॅकरचे FRS करण्यात येते. तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यातून एकदाच पोषण आहाराचा पुरवठा होत असला तरी चेहरा प्रमाणीकरण मात्र दर महिन्याला करणे बंधनकारक आहे. कारण THR जो पुरवठा होतो अंगणवाडीतील लाभार्थ्यांना तो 2 महिन्यासाठी 1 पॅकेट असे 7 पॅकेट लाभार्थ्यांना मिळत असतात. तर दर महिन्याला त्याचे FRS करणे मात्र बंधनकारक आहे. परिणामी आहार वितरण झाले तरी प्रणालीत नोंद अपूर्णच राहते. या परिस्थितीचा फटका अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यावर बसत आहे. सेविकांच्या कामगिरीचे मूल्यमापन गुणाद्वारे केले जाते. 10 पैकी 10 गुण मिळाल्यास 2,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र फेस रीडिंग अपूर्ण राहिल्याने अनेक सेविका आणि मदतनीस यांचे 200 रुपये कटत आहे. सेविकांना पूर्ण गुण मिळत नसून त्यांचा भत्ता 1,400 ते 1,600 रुपयापर्यंत मर्यादित राहत आहे. प्रत्यक्षात मात्र या त्रुटी सेविकांच्या किंवा मदतनीसांच्या नसून त्या पोषण ट्रॅकरच्या तांत्रिक अडचणीमुळे होत आहेत. या त्रुटी सेविकांच्या हलगर्जीपणामुळे नसून तांत्रिक अडचणीमुळे असल्याचा त्यांचा दावा आहे. पोषण आहार वितरण आणि चेहरा प्रमाणीकरणची पाहणी करण्यासाठी विभागीय पथके गावोगावी भेट देत असतानाही ही बाब स्पष्ट होत असल्याचे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या सदस्य यांनी सांगितले. तरीही विनाकारण प्रोत्साहन भत्त्याची कपात केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तर महिला व बालकल्याण मंत्री माननीय अदिती तटकरे यांचं असं म्हणणं आहे की या FRSच्या अडचणी दूर केलेल्या आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी होत्या
मात्र त्या आता दूर करण्यात आलेल्या आहे. राज्यात 94% लाभार्थ्यांचे आधार चेहरा प्रमाणीकरण पूर्ण झालेले असून नोंद झाली असो वा नसो सर्व लाभार्थ्यांना वेळेत घरपोच पोषण आहार पुरवण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. घरपोच पोषण आहार म्हणजे घरी नेऊन देण्याचा आहार नाही, तर घरी देण्यासाठी आलेला आहार असतो. मैत्रिणींनो, या पोषण ट्रॅकरच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी अनेक संप मोर्चे झालेले आहेत. त्यावर तोडगा निघतोय असं माननीय मंत्री यांनी सांगितलेले आहे. तरी आता तुम्ही 1 ते 5 या तारखेपर्यंत सर्व पोषण ट्रॅकरचे कामं उरकून घ्यायला हवे. जे तुम्हाला दर महिन्यात करावं लागतात ते कामं 1 ते 5 या तारखेच्या दरम्यान तुमचे पूर्ण व्हायला हवे. आणि तुमच्याकडे जास्त जर उंचीचे लाभार्थी असतील तर ते कमीत कमी 10 तारखेपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. म्हणून मैत्रिणींनो, सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनो, तुम्ही काम करताना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेला तुमचे पोषण ट्रॅकरचे काम पटापट उरकून घेत चला. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या ताईंनी आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी पुन्हा सबस्क्राईब करण्याची गरज नाही. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच आनंदी राहा आणि शिकत राहा. थँक्यू सो मच.